भारत आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थिती सध्या वाढताना पाहायला मिळत आहे. भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये युद्धाचं वातावरण जे ते निर्माण झालेलं आहे. सध्या एअर स्ट्राईक, एअर वॉर जे ते अवकाशातून हल्ले सुरू असताना आता भारताकडून आपण पाहायला गेलं तर एकंदरीत अधिकची माहिती आता समोर येते. त्यानुसार भारताकडून आता अवकाशानंतर आता समुद्रातूनही पाकिस्तानची नाकेबंदी करण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू झालेला आहे. भारताकडून आता जर एकंदरीत पाहायला गेलं तर पाकिस्तानवर समुद्रातूनही हल्ला जो आहे तो केला जात आहे. भारताला समुद्रातूनही प्रत्युत्तर जे ते दिलं जात आहे. INS विक्रांतवरून पाकिस्तानमधले हल्ले जे ते पाकिस्तानवरती हल्ला जो आहे तो केला जात आहे. INS विक्रांतवरून पाकिस्तानमध्ये हल्ले सुरू असल्याची माहिती जी आहे ती माहिती जी आहे ती समोर येते. आणि एकंदरीत पाहायला गेलं तर अवकाशातून सुरुवातीला जे ते हल्ले भारत असेल, पाकिस्तान असेल यांच्यामध्ये सुरू होते. मात्र आता समुद्रातून सुद्धा हल्ला जो आहे तो भारताने पाकिस्तानवरती केल्याचं पाहायला मिळत आहे. कराची बंदरावरती सध्या आपण पाहतोय की कराची बंदरावर 10पेक्षा अधिक स्फोटांचे आवाज जे ते पाहायला आल्याचं माहिती सध्या समोर येत आहे. याशिवाय जर आपण पाहायला गेलं तर पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम अयशस्वी ठरलेली आहे. अनेक अपडेट समोर येत आहे. पाक हवाई दलाचे AWACS सिस्टीम भारतीय सेनेकडून निष्क्रिय करण्यात आलेलं आहे. पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम अयशस्वी झाल्याची बातमी जी आहे ती सध्या समोर येत आहे. पाक हवाई दलाचे AWACS सिस्टीम भारतीय सेनेकडून निष्क्रिय करण्यात आलेलं आहे. ज्या प्रकारे आपण पाहतोय की कोलकाता क्लास डिस्ट्रॉयर देखील सध्या आता ॲक्शन मोडवर आलेला आहे. इस्लामाबादमध्ये भारताची मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. लाहोरनंतर आता इस्लामाबादमध्ये भारताकडून मोठी कारवाई सुरू झालेली आहे. पाकिस्तानच्या महत्त्वाच्या कराची बंदरावर INS विक्रांतकडून हल्ला जो आहे तो करण्यात आलेला आहे. अवकाशातून हल्ला सुरू असताना आता बंदरावरून सुद्धा म्हणजे INS विक्रांतवरून सुद्धा पाकिस्तानी कराची बंदरावरती हल्ला करण्यात आलेला आहे. कोलकाता क्लास डिस्ट्रॉयरची पाकवर कारवाई ही आता होताना पाहायला मिळत आहे. याआधी 1971 मध्ये भारतीय नौसेनेने कराची बंदरावरती हल्ला केला होता. त्यानंतर आता हा हल्ला केलेला आहे. अत्यंत महत्त्वाची अपडेट जी आता समोर येत आहे. भारत पाकिस्तानमध्ये युद्ध जे आहे ते सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या पाहायला गेलं तर कराची बंदरावरती INS विक्रांतवरून हल्ले केल्याची माहिती जी आहे ती समोर येत आहे. ज्या प्रकारे आपण पाहतो की 2 फायटर जेटचे पाकिस्तानचे हाडून पाडण्यात आले. त्याच्यातील एक पायलट जो आहे तो सध्या आता भारतीय सैन्य दलाच्या ताब्यात असल्याचं पाहायला मिळत आहे. अधिक सध्या पाहायला गेलं तर हल्ला जो आहे तो पाकिस्तानकडून होत असताना त्याला प्रत्युत्तर जे आहे ते भारताकडून दिलं जात आहे. अवकाशानंतर आता समुद्रातूनही पाकिस्तानची नाकेबंदी जी ती केली जाते आहे. पाकिस्तानकडून जे हल्ले केले जाते त्याला भारताकडून प्रत्युत्तर जे ते दिलं जात आहे. सातत्याने पाहायला गेलं तर आत्ताची ही सगळ्यात मोठी बातमी जी आहे ती समोर येत आहे. सातत्याने आपण पाहायला गेलं तर ऑपरेशन सिंदूर नंतर आता पाकिस्तानाकडून भारतावरती हल्ले करण्यात आले. मात्र पाकिस्तानाच्या हल्ल्याला भारताने सुद्धा चोख प्रत्युत्तर जे ते दिलेलं आहे. त्यामुळे आपण जर पाहायला गेलं तर पाकिस्तानच्या राजधानीवरती भारताचा हल्ला हा आपण पाहतोय. एकंदरीत पाहायला गेलं तर सध्याची ही महत्त्वाची घडामोड आहे. सध्या आपण पाहतोय की भारतानं ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर पाकिस्ताननं भारताच्या 15 लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. भारतानं तो प्रयत्न हाणून पाडला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा पाकिस्तानाकडून भारतावरती हल्ला होताना पाहायला मिळत आहे. भारताकडून पाकिस्तानची 8000 X अकाउंट जी ती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. भारताकडून पाकिस्तानची 8000 X अकाउंट बंद करण्यात आली आहे. भारतानं अफवा रोखण्यासाठी हे पाऊल उचललेलं आहे. याशिवाय ज्या प्रकारे आपण मगाशी पायलटचा उल्लेख केला त्यानुसार भारतानं राजस्थानमध्ये पाकिस्तानचं लढाऊ विमान पाडण्यात आलं. यानंतर पाकिस्तानच्या F-16 या लढाऊ विमानाच्या पायलटला ताब्यात घेण्यात आलं. भारताचा एकंदरीत पाहायला गेलं तर थेट इस्लामाबादवर हवाई हल्ला सुद्धा होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानने जे हवाई केले त्याला प्रत्युत्तर आता भारतीय लष्कराकडून दिलं जात आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय की अवकाशानंतर आता समुद्रातूनही म्हणजेच INS विक्रांतवरून आता पाकिस्तानला जे ते चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. पाकिस्तानचं महत्त्वाचं बंदर असलेल्या कराची बंदरावरती आता हा हल्ला जो आहे तो केला जात आहे. सध्या जम्मू काश्मीर असेल, पंजाब असेल, सीमालगतच्या प्रत्येक राज्यांमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे. सर्व लाईट्स जे आहेत ते ऑफ करण्यात आलेले आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सर्व भारतीय नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. एक महत्त्वाची अपडेट समोर येते. त्यानुसार एकीकडे INS विक्रांतवरून जरी कारवाई ही पाकिस्तानावरती केली
केली जात असली तरी मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या ज्या त्या रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. अति महत्त्वाची सुट्टी असेल तरच ती मान्य करण्याची परवानगी सध्या देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता हाय अलर्ट जो आहे तो मुंबईला सुद्धा लागू करण्यात आलेला आहे. ज्या प्रकारे हल्ला आपण पाहतोय सर्वत्र भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये होत असताना आता मुंबईला सुद्धा हाय अलर्टवरती आल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या सुद्धा रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आता भारत पाकिस्तान युद्धासंदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका.